शिंदेंच्या घराण्यात तिकीट देऊन मी चूक केली, मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेचा आधार घेत उद्धव ठाकरेंचं उत्तर, घराणेशाहीवर घरंदाजांनीच बोलण्याचंही आवाहन. लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्यासोबत, हनीमून तिसऱ्यासोबत, हे घरंदाज आहे का? काँग्रेसला डोक्यावर घेतलं आणि त्यामुळे बाळासाहेब असते तर जोड्यानं मारलं असतं, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार. ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर परिसरात एकनाथ शिंदेंकडून डीप क्लिनिंग, ठाकरेंनीही स्वच्छता मोहीम हाती घेतली पाहिजे, शिंदेंचा ठाकरेंना टोला. मिंधे दिल्लीत रोज लादी धुतात, आज मंदिरात साफसफाईची नाटकं, स्वतःचीच घाण पावलं उमटवतायत, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका. उद्धव ठाकरेंनी वरळीत आदित्य ठाकरेंसाठी 2 आमदार बाजूला केलेत, खासदार श्रीकांत शिंदेंची टीका. 2014 मध्ये ठाकरेंना उमेदवार मिळत नव्हता, विपरीत परिस्थितीमध्ये मी निवडून आलो होतो, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. शंकराचार्यांचं हिंदू धर्मासाठी योगदान काय? केंद्रीय मंत्री नारायण राणेंची टीका. राम मंदिर अपूर्ण असल्यानं प्राणप्रतिष्ठा धर्मानुसार नाही, शंकराचार्यांचा जानेवारीत प्रतिष्ठापनेस विरोध. भाजपनं समस्त हिंदूंची माफी मागितली पाहिजे, शंकराचार्यांवरील राणेंच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक. 22 जानेवारीला ठाकरे गट काळाराम मंदिरात महाआरती करणार, राष्ट्रपती मुर्मूंना आमंत्रण, अयोध्येत राष्ट्रपतींकडून प्राणप्रतिष्ठापना करण्याचीही मागणी. अयोध्येतील सोहळ्याचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार, शरद पवारांची प्रतिक्रिया. तर लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा सोहळा होत असल्याचीही टीका. 2013 आणि 2018ची सुद्धा घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाकडे आधीच सुपूर्द, अनिल परबांनी नार्वेकरांचा दावा खोडला, आयोगानं पोचपावती सुद्धा दिल्याचाही दावा. विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाचा वाद चिघळण्याची शक्यता, 16 तारखेला सर्व पुरावे आणि कागदपत्र देशाच्या माध्यमांसमोर जगजाहीर करणार, उद्धव ठाकरेंची माहिती. 3 कोटी मराठा सोबत मुंबईला येणार म्हणता, तुम्ही फिरणार आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन झोपणार, बीडमधील ओबीसी मेळाव्यातून भुजबळांची जरांगेंवर टीका. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, भुजबळांचं वक्तव्य. तर भुजबळांना ओबीसींचा फायदा घेऊन त्यांचं वाटोळं करायचंय, जरांगेंचं प्रत्युत्तर. अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा बँकेची भुजबळ कुटुंबियांना नोटीस, भुजबळांच्या साखर कारखान्यानं 51 कोटींचं कर्ज थकवलं, 2013 सालच्या कर्जाबद्दल नोटीस बजावली. मुंबईतील काँग्रेस नेते मिलिंद देवरा शिंदे गटात जाण्याची शक्यता, दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळणार नसल्यानं नाराजीची चर्चा, देवरा नाराज नसून काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा वडेट्टीवारांना विश्वास. रासपला लोकसभेच्या 2 जागा मिळाल्यास महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत जाण्यास तयार, रासपनं माढा आणि परभणीच्या जागेची केली मागणी.